आज जर आमची मुलं शिकून नोकरी लागायची म्हणलं तर आता जी आमचे मागचे जे आमचे दीर वगैरे आहेत ते त्यांना शिकण्या वाचूनच त्यांना शेण उचलायची पाळी आली, शेती करायची पाळी आली. कारण का जर ही वाट व्यवस्थित असती तर मुलं शाळेला गेली असती. त्यांना 4-4 दिवस शाळा बुडवून घरी, पाऊस आला तर घरी थांबावं लागतं. आणि जर त्यांना आम्ही पाठवलं तर निम्यातच बसतात ते, पाऊस लागला म्हणून निम्यातनं घरला यायचं. आणि मी का शाळेत गेलं नाही तर वाट नाही नीट मम्मी. बरं, आता यशवंत तात्या मानेने नुसतं येणे ह्या रोडने फिरून जाणे, मताची का अपेक्षा मागू नये अशी आमची अपेक्षा आहे. बरं, आता दुसरे बी नेते बरेच उतरलेत मैदानात, मग त्यांनी बी येतील तुमच्याकडे, आम्ही बी रस्ता करून दिला असतं म्हणतील. मग त्या आता मोहोळ विधानसभा लागेल, तुमची भूमिका काय आहे? आता येऊन वेळ निघून गेली ना. बरं, आता आम्हाला खरे साहेबांनी रोड दिला, आम्ही आता खरे साहेब की जे हां चला 2 दिवसाचा रस्ता म्हणला. किती किलोमीटर रस्ता आहे हा? 2 किलोमीटर रस्ता आहे. बरं, आता मोहोळ विधानसभा लागेल, बरेचसे नेते समोर येताना दिसतात, काय तुमची भूमिका असेल आता? अहो राजू खरे त्यांचं नावच आहे आणि तो खराच माणूस आहे. आम्ही त्याला 1 मतानं निवडून देणार. बाकीच्या आमदार खासदारचं आम्हाला देणं घेणं नाही. त्यांनी बी उद्या आले असते की आम्हाला सांगितलं असतं, आम्ही रस्ता करून दिला असता. किती वेळा सांगा असतं त्यांना? बरं, आता 5 वर्ष होऊन गेली, सांगायचं किती वाजता का मतं आली का घरी यायचं. बरं, आणि मतं गेली आपण 5 वर्ष विचार. चंद्रभागा शेडती कॅनलपट्टी 700 मतदान आहे, 700-750 मतदान आहे. हे 750 मतदानामधले मी सांगतोय माने साहेबांनी एका मताची अपेक्षा करू नये. आणि आता हे रस्त्याचं काम झालं आहे, त्यांनी मतं मागण्यासाठी ह्या रोडला येऊ नये अशी आमची त्यांना एक कळकळीची विनंती आहे. नमस्कार, लोक महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. 247 मोहोळ विधानसभा आता काही दिवसातच लागणार असून ज्याच्या त्याच्या परीने काही नेते समोर येताना आपल्याला दिसत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर आंबे ह्या गावात माननीय उद्योजक राजू खरे यांनी सोयी खर्चातून बऱ्याच वर्षापासून रडखेडला रस्ता हा पूर्णपणे केलेला दिसत आहे. त्याच पार्श्वभूमीवर आज आपण इथल्या काही नागरिकाशी आपण चर्चा करणार आहेत की बऱ्याच वर्षापासून रडखडलेला रस्ता हा वंचित का राहिला. आमदारकीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इथल्या नागरिकाच्या काय प्रतिक्रिया आहेत आपण आज जाणून घेणार आहेत. तसेच आज आपल्यासोबत इथले नागरिक आहेत, आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहेत. नाव सांगा आपलं. राणी महादेव कदम. किती वर्षापासून रस्ता नव्हता आपल्याला? हे रस्ता चांगलं 25-30 वर्ष झालं असंच आहे. बरं, आता खरे साहेबांनी ही मनावर घेतलं बरं, आणि त्यांनी काम जलद चालू केलं. किती दिवसात काम पूर्ण झालंय? 2 दिवसापूर्वी चालू केले हे. बरं, खरे साहेब कसं काय म्हणजे त्यांच्याकडे जायचं असं कसं सुचलं तुम्हाला? म्हणजे की मोहोळचे प्रतिनिधी बी आहेत यशवंत तात्या माने. आमची त्यांची गाठच नव्हती, त्यांच्या घरचे आलते इथं शेडवर. कुणाच्या घर चालते? खरे साहेबाच्या घरचे आलते. बरं, हळदी कुंकाचा कार्यक्रम होता. बरं, मग आम्ही गेलतो तिथं आणि त्यांची आमची मुलाखत झाली. आम्ही आमची अडचण सांगितली, त्यांनी विचारली आमची अडचण, तुम्हाला काय अडचण आहे ती सांगा म्हणून. बरं, मग आम्ही आमची अडचण सांगितली रस्त्याची. मग त्यांनी मनावर घेतलं, त्यांनी सांगितलं साहेबांना अशी अशी अडचण आहे त्या महिलांची. मग त्यांनी लगेच मनावर घेतलं आणि कामाला सुरुवात केली. आपले मोहोळचे आमदार आलते का कधी गावाकडे? कधीच नाही. बर, कधीच नाही का? मत तर मागायला त्यावेळेस आलते का त्यांनी? येतात की मत मागायला येते ती. बर, त्याच्यानंतर आले ती का नाही? कोण कसं तुमच्याकडे लक्ष कसं कोण द्यायचं मग लक्ष तुमच्याकडे? असं नव का असंच रापळत होतं इतके दिवस. शाळेची लेकरं वगैरे कशी जात होती काय? लय अपदा व्हायची त्यांची शाळेला जाताना. बर, पाऊस आला का शाळेला जातून ती शाळा बुडून घरी राहायची. ताई काय सांगचाल ह्या बाबतीत, रस्त्याच्या बाबतीत? आज जर आमची मुलं शिकून नोकरी लागायची म्हणलं तर आता जी आमचे मागचे जे आमचे दीर वगैरे आहेत ते त्यांना शिकण्या वाचूनच त्यांना शेण उचलायची पाळी आली, शेती करायची पाळी आली. कारण का जर ही वाट व्यवस्थित असती तर मुलं शाळेला गेली असती. त्यांना 4-4 दिवस शाळा बुडवून घरी, पाऊस आला तर घरी थांबावं लागतं. आणि जर त्यांना आम्ही पाठवलं तर निम्यातच बसतात ते, पाऊस लागला म्हणून निम्यातनं घरला यायचं. आणि मी का शाळेत गेलं नाही तर वाट नाही नीट मम्मी. बर, किती वर्षापासून रस्ता असं रडखडलेला होता? आज माझ्या लग्नाला 16 वर्ष पूर्ण झालं. ज्या मी आली तिकडून इकडनं ना तसा हा रोड असाच आहे. बर, मग कुणी करून दिला रस्ता हा? हे खरे साहेबांनी रस्ता करून दिला. चांगलं केलंय का? हो, चांगलं केलं. काय सांगचाल ताई ह्या बाबतीत? रस्ता म्हणजे आम्हाला नव्हताच. आमची लहान लहान लेकरं आहेत, शाळेला जातात, त्यांची लय त्रास होतो. दुसरं वाहन आलं तर रस्त्यातनं लेकराशांना रानात उतरावं लागायचं. म्हणजे असं हीच होत नव्हतं, त्यांना या जायला लय अडचण येत होती रस्त्यासाठी. आम्हाला सुद्धा एखादा आजारी पेशंट तर काय पेशंट म्हणजे न्यायचं म्हणलं ना त्यांना असं पेशंटला न्यायलाच येत नव्हतं. म्हणजे वाहन येत नव्हतं. म्हणजे इथनं शेडवर आणा म्हणायचे आम्हाला. घरनं इथनं 1 किलोमीटर आहे आम्हाला डांबरीकरण पतूर नेस तर पेशंट राहील का? ह्या रस्त्याची अवस्था बघूनच तुम्ही सांगा, म्हणजे कसं राहील ती पेशंटचा जीव राहील का? मग त्यासाठी आम्हाला रस्त्याची लय गरज होती. आम्ही लयदा अर्ज दिलाय रस्त्यासाठी.
पण एका सुदुक नेत्यांनी ही केलं नाही, आम्हाला रस्त्यासाठी दखल घेतलीच नाही. मत मागास टायमाला दिसत होती, आमची घरं दिसायची, माणसं दिसायची, पण मत आम्ही द्यायचं म्हणजे का तर आपलं कर्तव्य मत द्यायचं. मतदान हे म्हणजे श्रेष्ठ दान म्हणून आम्ही मत द्यायचे, पण त्यांनी कधीच आमचं ही केलं नाही. आता मोहोळ विधानसभा लागेल, काय भूमिका आहे तुमची? आमची भूमिका एवढीच आहे, पण हे आता रस्ता केलाय ना, ते ज्यांनी रस्ता केलाय त्यांनाच मत आमचं. खरे साहेबांनी रस्ता करून दिला, त्यांचं काय सुदुक नाही आता अजून, त्यांचं पक्ष नाही, त्यांनी कुठल्या ह्याच्यात नाहीत, ते त्यांच्यासाठी आमचं मत त्यांनाच. काय सांगचाल रस्त्याच्या बाबतीत? रस्त्या बाबतीत काय खरे साहेबांनी एक नंबर केलं. बर हां, ह्याच्या आधी जे आमदार होते यशवंत माने नुसते यायचे जायचे, आपलं काय त्यांच्या एशिया गाडीतून त्यांना उतरू वाटत नव्हतं, गोरगरीबला बघू वाटत नव्हतं. बर मग आता काय सांगायचं, मग त्यावेळेस मतं तर मागायला यायची का? मतं मागायला येत होती की, बर मतं मागायला यायचे. मतदान तर केलं का तुम्ही? मतदान केलं की, निवडून दिलं यशवंत मानेला. पण बरं. आम्ही 3 वेळा त्यांच्याकडे रस्त्यासाठी प्रस्ताव मांडला, हां. पण त्यांनी नुसते होय म्हणले, काय रस्त्याला काय निधी दिला नाही, काय नाही, आमची नुसती होय म्हणून दखल घेतली नाही, काय नाही. मग खरे साहेबाकडे आम्ही पहिल्यांदा गेलो, दुसऱ्या टप्प्यात खरे साहेबांनी आम्ही आमचे दिलीपदादा कोळी मित्रमंडळ आहे त्यांच्याकडे गेलो आम्ही. त्यांना अडचण, दादा कोण आहेत? दिलीपदादा म्हणजे आमचे समाजसेवकच आहे तिथले. बरं, बरं. मग त्यांना सांगितलं दादा असं असं आहे. मग दादा म्हणले आपण खरे साहेबाला बोलू. खरे साहेबाकडे गेल्यावर दिलीप भाऊ म्हणले तुम्ही उद्या रोड चालू करा, लगे पैसे अवेलेबल करतो. मग लगे रोड चालू केला, दुसऱ्या दिवशी रोड चालू करून हा रोड सुलभ झाला. आता यशवंत तात्या मानेने नुसतं येणे, ह्या रोडने फिरून जाणे, मताची काय अपेक्षा मागू नये अशी आमची अपेक्षा आहे. बरं, आता दुसरे बी नेते बरेच उतरलेत मैदानात, मग त्यांनी बी येतील तुमच्याकडे, आम्ही बी रस्ता करून दिला असतं म्हणतील. मग त्या आता मोहोळ विधानसभा लागेल, तुमची भूमिका काय आहे? आता येऊन वेळ निघून गेली ना. बरं, आता आम्हाला खरे साहेबांनी रोड दिला, आम्ही आता खरे साहेब की जे हां. आम्हाला सगळ्यात मोठी अडचण ही रस्त्याची होती. बरं, हां, आम्हाला कुणी काय दिलं आमच्यासाठी, कुणी काय केलं. आमच्या गावातले नेते मंडळी प्रत्येक पक्षाचे आहेत, भाजपचे आहेत, राष्ट्रवादीचे आहेत, परत हे जे आहे काँग्रेसचे आहेत. पण त्यांनी फक्त आम्हाला आजपर्यंत आश्वासनच दिली, आमचा मतापुरता उपयोग करून घेतला. पण आता हे असं आम्हाला नेतृत्व मिळाले जे प्रत्येक लोकांनी विचार करावा. ज्या लोकांना रस्ते पाहिलो त्यांना रस्ते मिळालेत. आमचा ही रस्ता 20-25 वर्षापासून आम्ही ह्या रस्त्यासाठी जे अबदूत होतो, हे आमचा प्रश्न त्यांनी मिटवलेला आहे. त्यामुळं आता आम्ही येणाऱ्या विधानसभा असो, ते कुठल्याही पक्षात असो, आम्ही सगळेजण एका ताकदीने त्यांच्या पाठीमागे उभं राहणार. बरं. हां, यशवंत माने तुमच्या गावात आलते का कधी? यशवंत माने 5-6 वेळा गावात आलते. बरं, पण त्यांनी गावाची चावडी सोडून बरं, आत्तापर्यंत एक मीटिंग बी घेतली नाही. आम्ही स्वतःहून 10-15 जण आमचे जी हे आता ग्रुप आहे, ह्याने 5-6 वेळा त्यांना प्रस्ताव दिला. त्यांनी त्या सगळ्या ह्याच्याकडे दुर्लक्ष केलं. करतो तुमचा ह्या मिटिंगला रस्ता मंजूर करतो, पुढच्या मिटिंगला रस्ता मंजूर करतो. आता ह्या महिन्यात 2 महिन्यात त्याने अक्षरशः आम्ही फोन केला तर त्यांच्या कार्यकर्त्यांनी फोनसुद्धा रस्त्यासाठी उचलला नाही. बरं. हां, मग आम्हाला हे असं नेतृत्व मिळालं. हे मागल्या 2-3 दिवसाखाली आंबेगावात आलते ते राजभाऊ खरे साहेब. मग दिलीपदादा कोळी आहेत, त्याने आम्हाला सांगितलं असं साहेब आलेत, आपण त्यांना नाव काढूया रस्त्यासाठी, तुमचा प्रश्न मार्गी लागेल. मग आम्ही त्यांच्याकडे गेलो, दिलीपदादा कोळी यांना घेऊन गेलो आम्ही तिथं. त्याने दिलीपदादा कोळी यांनी त्यांना नाव काढल्या त्याने असं आम्हाला आश्वासन दिलं की तुम्ही मुरुम बघा आणि उद्यापासून कामाला सुरुवात करा, तुमचा रस्ता झाला म्हणून समजा. मग आम्ही आता असं ठरवलं आहे की जी काय आमची चंद्रभागा शेड कॅनलपट्टी आहे, एक 700-800 मतदान आहे, आम्ही त्यांना वनवे करणार. बरं. हां, एकही मत आम्ही दुसरे कुठल्याही पक्षाचा येऊ द्या, त्याने हे करतो ते करतो हम करतो, अजिबात कोणाचा आम्ही ऐकणार नाही. 17 गावांचा कसा प्रतिसाद असेल तुमच्या पंढरपुरातील 17 गावांचा? अहो, हे आत्ता जे पाठीमागचे जे आमदार आहेत, ह्याने फक्त आश्वासन आतापर्यंत दिलेत, कुठल्याही गावाचा विकास केलेला नाही. आणि प्रत्येक गावात हे असे रस्ते जे रखडलेले आहेत, ती राजभाऊ खरे साहेबांनीच मार्गी लावलेले आहेत. मग कुठला रस्त्याचा प्रश्न असू द्या, पाण्याचा प्रश्न असू द्या, किंवा एखादा मंदिराचा प्रश्न असू द्या, किंवा एखादा गरीब जरी त्यांच्यापाशी गेला मदत मागायला, तरी त्यांनी स्वखर्चाने त्याची अडचण भागवलेली आहे. काय सांगचाल ह्या बाबतीत रस्त्याच्या बाबतीत काय, हां? आमचा हा 30-40 वर्षाचा प्रश्न आहे. बरं, का वंचित राहिला मग? अहो, आमदार येऊन रस्त्याने ग्रामपंचायतमधून फिरून गप्पा मारून जाते ती. बरं, मग इकडे का लक्ष देत नाहीत? लक्ष मग त्यांना तिथंच 4 पोपट असते ती बोलणारे ना, तिथनंच आपलं पोपट पंच करून जाते ती निघून. बरं. पण त्या आमदारच काम आहे ना बाबा, त्या गावात काय चाललंय, स्थानिक माणसं एक अडचण आहे. त्या भारत हा देश शेतीप्रधान आहे,
त्याच्या अडचणी शेतकरी किती येत्या, नदीला पूर येतोय, साप मोठमोठे येत्या. ते परवा कॅनल एक घटना घडली आमच्या इथं, केवळ दवाखान्यापर्यंत नेहमीची अवस्था या रस्त्याची नव्हती, त्यामुळं तो माणूस मरण पावला. मग काय करायचं त्या आमदारला आणि खासदारला घेऊन सांगाय. कुणी केलं रस्ता? ही राजू खरे साहेब. किती दिवसात केलंय? 2 दिवसात आम्ही भेटलो त्यांना. बरं. लगेच प्रश्न त्यांनी मार्गी लावला. बरं. आमच्यात समाजसेवक दिलीप कोळे आहेत, अन्यायाविरुद्ध लढणारा माणूस आहे. तो म्हणला आपल्याला सरपंच व्हायचं नाही, म्हणला काय अडचण आपली, रस्ता चला 2 दिवसाचा रस्ता म्हणला. किती किलोमीटर रस्ता आहे हा? 2 किलोमीटर रस्ता आहे. बरं. आता मोहोळ विधानसभा लागल, बरेचसे नेते समोर येताना दिसतात, काय तुमची भूमिका असेल आता? अहो राजू खरे त्यांचं नावच आहे आणि तो खराच माणूस आहे. आम्ही त्याला 1 मतानं निवडून देणार. बाकीचे आमदार खासदारचं आम्हाला देणं घेणं नाही. त्यांनी बी उद्या आले असते की आम्हाला सांगितलं असतं, आम्ही रस्ता करून दिला असता. किती वेळा सांगा असतं त्यांना? बरं. आता 5 वर्ष होऊन गेली, सांगायचं किती वाजता का मतं आली का घरी यायचं. बरं. आणि मतं गेली आपण 5 वर्ष विचारच करायचा नाही आणि अजून कसं घरी यायचं. काय सांगचाल रस्त्याच्या बाबतीत? रस्ता आम्ही गेलेलो 2 दिवसापूर्वी आंब्यात अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त खरे साहेब आलेले, तर आम्ही दिलीप भाऊच्या माध्यमातून गेलो तिथं. साहेबांना असं बोललो की 2-3 रस्त्याचा आंब्यात खूप प्रॉब्लेम मोठा आहे. तर साहेब बोलले तुम्ही मुरुम बघा, लगेच चालू करा. परवा आले, आज अर्धा रस्ता भरून निघालेला आहे. साहेब हे 80% समाजकारण, खरे साहेब हे 80% समाजकारण आणि 20% राजकारण करतात. गोरगरिबाचा खरा नेता खरे साहेब आहेत. त्यांनी आत्तापर्यंत आंबेगावमध्ये खर्चातून खंडोबा मंदिराला बोर पाडून मोटर टाकून दिली. सावतामाळे या मंदिराला 1.5 लाख रुपये कलर कामासाठी निधी, 15 लाख रुपये रस्त्या कामासाठी निधी मंजूर करून आणला सरकारकडून आणि 20 लाख रुपये खंडोबा मंदिरासाठी मंजूर करून आणलेत. आणि आम्ही सर्व येथील साहेबांच्या पाठीमागं खंबीरपणे उभारून त्यांना आमदार केल्याशिवाय. मोहोळ विधानसभा लागल, बरेचसे नेते आता संजय क्षीरसागर आहेत, अभिजित ढोबळे आहेत, रमेश कदम आहे, ॲडव्होकेट पवन गायकवाड आहे, येऊन माघारी जातील. राजाभाऊ खरे आहेत. ह्यांच्या बाबतीत काय तुमची भूमिका आहे? कोणाला मतदान असेल आता? मतदान हे राजू खरे साहेबांना 1 मतानं आम्ही मतदान टाकून निवडून देणार. 100% फिक्स आमदार ओनली राजाभाऊ खरे साहेब. हा जवळपास मला समजते तेव्हापासूनचा प्रश्न आहे रस्त्याचा. वारंवार आमदार लोक येतील, मानेसाहेब आले असतील. परवा मानेसाहेबांना मी स्वतः इथं थांबलेलो होतो. आम्ही ग्रामपंचायतपाशी त्यांची काहीतरी खासदारकीसाठी राम सातपुतेंच्या प्रचारानिमित्त ते इथं प्रेझेंट होते. गावभेट दौरा होता त्यांचा. मग त्यांच्यामध्ये आम्ही त्यांना प्रस्ताव दिलेला की ह्या रस्त्याचा. त्यांनी चालतच बोलले ही प्रस्ताव तुमचा मार्गी लाव्यात. पण त्यांचे जे काही 4 कार्यकर्ते आहेत ना, त्या 4 कार्यकर्ते सोडून सर्वसामान्यपर्यंत त्यांचा संपर्क नाही आहे. ते 4 कार्यकर्ते शायद ते 4 कार्यकर्त्यांना काय देते ते त्यांना माहीत असेल. आणि हे निधी मध्ये 1700 कोटी आला, 1800 कोटी आला, हे फक्त कागदोपत्री असेल असं मी मानेसाहेबांना एक आव्हान करेन. प्रॅक्टिकली या जनतेपर्यंत, सर्वसामान्य लोकांपर्यंत त्यांचा निधी नाही आहे. आणि आम्हाला हा रस्त्याचा प्रश्न मार्गी लावणारा एकमेव आमच्यासाठी देव माणूस म्हणलं तर राजाभाऊ खरे. आम्ही त्यांना 1 मतानं सगळेजण सहकार्य करणार आहे आणि भरभरून मतदान करणार आहे इथून. आणि आम्ही स्वतः वैयक्तिक आमच्या गाड्या घेऊन त्यांचा प्रचार करणार आहे ह्यावेळेस. बरं. आता तालुक्यात यशवंत तात्या माने यांनी भरपूर निधी दिला आहे, विकास कामाला नारळ फुटलेला आहे. मी अगोदरच सांगितले साहेब तुम्हाला की भरपूर निधी आहे, ही भरपूर आहे एवढंच माहीत आहे आम्हाला. पण प्रॅक्टिकली काय आहे, ह्या 700 मतदान आहे. ह्या कॅनलपट्टीच्या चंद्रभागा शेडती कॅनलपट्टी 700 मतदान आहे. 700 750 मतदान आहे. हे 750 मतदानामधले मी सांगतोय मानेसाहेबांनी 1 मताची अपेक्षा करू नये. आणि आता हे रस्त्याचं काम झालं आहे, त्यांनी मतं मागण्यासाठी ह्या रोडला येऊ नये अशी आमची त्यांना एक कळकळीची विनंती आहे. एकंदरीत पाहू शकताय की लोकांच्या भावना आपण त्यांच्याकडनं जाणून घेतलेल्या आहेत. कारण की आता मोहोळ विधानसभा लवकरच लागणार, त्या पार्श्वभूमीवर आमदार यशवंत माने यांच्याबद्दल नागरिकांची तीव्र प्रतिक्रिया आणि नाराजी व्यक्त करताना इथले नागरिक आपल्याला दिसत आहेत. पाहत रहा लोक महाराष्ट्र न्यूज चॅनल.